प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गौरवी नावामध्ये आपणा सर्वांना माझा सलाम. प्रियांनो, आज आपण एका विषयावर विचार करणार आहोत आणि हा विषय आहे तू पाहणारा देव. आपल्या सर्वांनाही माहित आहे की अब्राहमाला 75 वर्षापर्यंत 85 वर्षापर्यंत कोण मुलबाळ झालेलं नव्हतं. सारा आणि अब्राहम त्यांना कोणतंही मुलबाळ नव्हतं. प्रभूने त्याला वचन दिलेलं होतं की तुझ्या पोटचाच मुलगा तुझा वारस होईल म्हणून. पण 85 वर्षापर्यंत काहीही घडलं नाही. 75 नंतर 10 वर्ष अजून साराने वाट पाहिली. मग तिचा धीर सुटला आणि तिने आपली दासी हागार ही अब्राहमास दिली आणि त्यानंतर हागार गर्भवती झाली आणि त्यानंतर ती साराला तुच्छ लेखू लागली आणि म्हणून सारा तिचा छळ करू लागली. ती सारापासून मग पळून गेली आपण हे पाहतो आणि ती शूरच्या रानामध्ये भटकत होती. तर त्यावेळेला प्रभूचा दूत त्या ठिकाणी तिला भेटतो. आपण हे पाहू उत्पत्ती 16-13 वचनामध्ये आपण असं वाचतो की तिची बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आत्ता एल रोई म्हणजेच तू पाहणारा देव असे या प्रसंगात म्हटलेले आहे. ही पासून पळून जात असताना तिला देवाच्या दूताने दर्शन देऊन सांगितलं की हागारे परत जा आणि साराच्या हाताखाली तिचं शोषित राहा. तुला मुलगा होईल, त्याचं नाव तू इश्माईल ठेव, कारण देवाने तुझा आक्रोश ऐकलेला आहे. त्या ठिकाणी हागार म्हणाली की या ठिकाणी मी परमेश्वराला पाहिलं, म्हणून ती म्हणते की आत्ता एल रोई म्हणजे तू पाहणारा देव. प्रियांनो, परमेश्वर हा सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे. आपण हे जाणतो. परमेश्वराचे नेत्र हे सर्वत्र असतात. ते बरं वाईट सगळं पाहत असतात. परमेश्वराच्या नजरेतून काही एक सुटत नाही. तो अखिल पृथ्वीचे निरीक्षण करत असतो. देवबाप तुमचे अंतःकरण देखील ओळखतो. तुमच्या मनातले बरे वाईट विचार तो ओळखतो. दावीद राजा देखील स्तोत्रामध्ये म्हणतो की हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहेस. तू माझे निजणे, चालणे, बोलणे बारकाईने पाहतोस. परमेश्वराच्या दृष्ट्या आपण एक क्षणही राहू शकत नाही आणि काहीही करू शकत नाही, कारण परमेश्वर सदोदित आपल्याला पाहत असतो. योना संदेष्टाच्या जीवनाकडे पहा. तो परमेश्वरापासून पळून लपून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याला सांगितलेलं होतं की निनवेला जा, पण तो तार्शिशच्या जहाजात बसला. पण परमेश्वराच्या नजरेपासून तो लपून राहू शकला नाही. त्याने तिकीट काढलं आणि जहाजाच्या तळाशी जाऊन झोपून राहिला. त्याला असं वाटलं की परमेश्वर पाहत नाही, पण परमेश्वर त्या ठिकाणी त्याचकडे पाहत होता. तो लपून राहू शकला नाही. त्याचप्रमाणे आपण दुसरे उदाहरण पाहू शकतो की हनन्या आणि सप्पिरा यांनी आपली जमीन विकली आणि त्या ठिकाणी काही भाग स्वतःसाठी लपवून ठेवला आणि बाकी भाग त्यांनी प्रेषितांजवळ दिला. पण परमेश्वर त्यांना पाहत होता. परमेश्वर त्यांच्याकडे पाहत होता. त्यांचं खोटं बोलणं देखील, खोटं करणं देखील लपून राहिलेलं नाही. या उलट पक्षी आपण पाहूया की हन्नाबाईकडे, हन्ना वांज होती, तिला मुलबाळ नव्हतं. जग आणि तिची सवत देखील तिचा उपहास करीत होते, तिला हसत होते, तिला चिडवत होते, पण प्रभू तिच्याकडे पाहत होता. परमेश्वराने तिची प्रार्थना ऐकली. हागारेला जेव्हा प्रभूचा दूत भेटतो तेव्हा ती वाळवंटात मुलासोबत एकटी होती, निराधार होती, सर्व संपलं हे समजून बसलेली होती, हताश निराश होती. प्रभूने तिच्याकडे पाहिलं, तिला सोडलं नाही. प्रभूच्या दूताच्या भेटीनंतर ती म्हणाली की तू पाहणारा देव म्हणजेच आत्ता एल रोई आहेस. प्रभू येशूला माहित नाही अशी एकही गोष्ट नाही. आपण आकाशात असो, पृथ्वीवर असो, समुद्राच्या पलीकडे असो, समुद्राच्या तळाशी असो, कुठेही असो, तो सर्वत्र आहे. त्याची नजर आपला शोध घेत असते, आमचा वेध घेत असते, आम्हाला पाहत असते. परमेश्वरापासून पळण्याचा, लपण्याचा प्रयत्न करू नका, कारण आमची प्रत्येक गोष्ट त्याला ठाऊक आहे. त्याचकडे या, त्याच्यासोबत बोला, कारण परमेश्वर तुम्हाला पाहत आहे. 24 तास तुम्हाला पाहत आहे, दिवस रात्र तुम्हाला पाहत आहे. हे कधीही विसरू नका, कारण आमचा देव परमेश्वर हा आत्ता एल रोई म्हणजे पाहणारा परमेश्वर आहे, पाहणारा देव आहे. धन्यवाद. गॉड ब्लेस यू.